नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी योजना अपडेट्सचे आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत MST-CET 2025-26साठी आपले रजिस्ट्रेशन हे सुरू झालेले आहेत का। म्हणजेच 12वी सायन्स त्यानंतर PCM आणि PCB ग्रुप या ग्रुपसाठी जे एंट्रन्स एग्जाम होते त्या एंट्रन्स एग्जामसाठीचे रजिस्ट्रेशन हे सुरू झालेले आहेत का। फक्त रजिस्ट्रेशनच सुरू झालेले आहेत का आणि त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्मही सुरू झाले आहेत का, अशी बऱ्याच विद्यार्थ्यांची सध्या खळबळ उडालेली आहे। MST-CET या ऑफिशियल वेबसाईटवरती CET रजिस्ट्रेशन 2025-26 ही टॅब आलेली आहे आणि त्यानंतर त्यामध्ये रजिस्ट्रेशनची टॅब आलेली आहे, त्यानंतर लॉगिनची टॅब आलेली आहे। रजिस्ट्रेशन केल्यानंतर रजिस्ट्रेशनही आपलं सक्सेसफुल होत आहे, त्यानंतर लॉग इनही होत आहे। लॉग इन केल्यानंतर जेव्हा आपण फॉर्म फिलअप करण्यासाठी जातो त्या ठिकाणी आपण MST-CET 2025-26वरती क्लिक केल्यानंतर तेथे रजिस्ट्रेशन अवेलेबल सन असा टॅब येत आहे। म्हणजेच आपले अजून रजिस्ट्रेशन सुरू झालेले नाही आहेत। त्या ठिकाणी जेव्हा रजिस्टर नाव हे ऑप्शन येईल तेव्हा आपले रजिस्ट्रेशन हे सुरू होणार आहेत। तर काही विद्यार्थ्यांना असं वाटत होतं की अगोदर रजिस्ट्रेशन आहे आणि त्यानंतर फॉर्म सुरू होणार आहे, असं काही आहे का। तर तसं काही नाही आहे। तर आपल्याला जेव्हा ॲप्लिकेशन सुरू होणार आहेत तेव्हाच रजिस्ट्रेशन करायचे आहे। अगोदर केलं तरी काही हरकत नाही, पण काही असे आवश्यकता नाही आहे अगोदर रजिस्ट्रेशन करण्यासाठी। तुम्ही नंतरही रजिस्ट्रेशन करू शकता आणि डायरेक्टली फॉर्म भरू शकता। आणि त्यासाठी आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत, तर पहिली गोष्ट तुम्हाला तुमचं आधार कार्ड अपडेटेड पाहिजे, त्यावरती तुमचं पूर्ण नाव पाहिजे, जन्मतारखेचा पुरावा म्हणून तुमचं जन्मतारीखही त्यावरती बरोबर पाहिजे। त्यानंतर तुमचा एक पासपोर्ट फोटो लागेल, त्यानंतर तुमची सिग्नेचर लागेल, तुमचा मोबाईल नंबर, ईमेल आय डी हा सुद्धा तुम्हाला चालू द्यावा लागेल। त्यावरती एक रजिस्ट्रेशन केल्यानंतर लिंक येते, ती लिंक व्हेरीफाय करूनच तुम्हाला पुढं लॉग इन करता येणार आहे। अशा पद्धतीने हे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत। तर सध्या फॉर्म कोणते चालू झालेले आहेत, तर LLB CETसाठी LLB 3 इयर या कोर्ससाठीच्या CETचे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत। MCAसाठी सुरू झालेले आहे, MPEdसाठी सुरू झालेले आहेत, MBAसाठी सुरू झालेले आहेत। अशा पद्धतीने रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत। MST-CET PCM आणि PCB या ग्रुपसाठी रजिस्ट्रेशन सुरू झालेले नाहीत। जेव्हा रजिस्ट्रेशन सुरू होतील तेव्हा आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्हाला अपडेट मिळून जाईल। त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, ती लिंक वापरून तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करू शकता आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। म्हणजेच तुम्हाला CETबद्दलचे आता रजिस्ट्रेशन ते तुम्हाला डायरेक्ट ॲडमिशनपर्यंत जे अपडेट येत राहतील ते तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुपमार्फत ते विनाशुल्क मिळत राहतील। त्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।